माता भगिनींना मला आश्वासित करायचंय, माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी आणि काळजी करू नका। आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत, त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत। फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे बहिणींना आता 3000 रुपये मिळणार। बैठकीत बहिणींना 3000 रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला, पण एक नवा नियम लागू झालेला आहे। आता ज्या महिलांच्या नावे शेती आहे त्यांना 1500 रुपये मिळणार नाही, तर काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार। झालेल्या बहिणींना खुश करण्यासाठी महिला दिनाच्या निमित्त 8000 रुपये देण्याचा इथं निर्णय ठरवला आहे। तर महिलांना आता 2 हप्ते एकत्र मिळणार। महिलांना फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता देण्याचा एकत्र सुरुवात झालेली आहे। त्याबरोबर एक नवा नियम लागू झालेला आहे, ज्यामुळे आता ज्या बहिणींच्या नावे शेती आहे तर त्यांना 1500 रुपये मिळणार नाही, तर काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार। तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट सटन चौतीसच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। कारण की तुम्ही जर सबस्क्राइब कराल नाही तर तुमच्याकडे कोणत्याच व्हिडिओची नोटिफिकेशन येणार नाही। तर तुमच्या मित्राला मैत्रिणीला व्हिडिओला शेअर नक्की करायचं आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून जे नवीन अपडेट येत असतो ते तुमच्याकडे सगळ्यात आधी पोहोचेल मित्रांनो। तर तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर बघा, बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नसल्यामुळे आता मार्च मध्ये बहिणींना फेब्रुवारी आणि जे मार्चचा हप्ता असणार आहे ते सोबत देण्यात येणार आहे। तर शेतकरी बहिणींना 1500 रुपयाच्या ऐवजी इथं 500 रुपये देखील मिळू शकतो। तर 2 नियम त्यांच्यासाठी लागू झालेले आहे। तर अत्यंत ते 2 नियम असणार आहे, कारण की मार्च हे लगेच चालू झालेलं आहे। तर मार्च महिन्याचा नियम देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे। आणि फेब्रुवारीचा हप्ता ज्या महिलेला आतापर्यंत आला नाही तर त्यांच्यासाठी व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, तर त्यांना व्हिडिओला एंडपर्यंत बघावं लागणार आहे, तर संपूर्ण माहिती समजणार आहे। हा नवा नियम कोणता असणार आहे तर तो तुम्हाला जाणून घ्यावाच लागेल। त्यापासून सरक 4 ते 5 दिवस हे हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू होते। याची माहिती ही आदिती तटकरे ताईंनी दिली। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। तर अशा प्रकारे आदिती तटकरे यांनी सांगितले। तर लाडक्या बहिणींना आता इथे कुठलाही टाइम लागणार नाही, त्यांच्या अकाउंटमध्ये हे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता लगेच टाकला जाणार। बहिणींनो, तुमची वाट हे संपलेली आहे, तुम्हाला आता लगेच येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये फेब्रुवारी आणि मार्च हे दोन्हीचे हप्ते तुम्हाला एक सगट म्हणजे सरसकट तुम्हाला दिले जाणार आहे। बहिणींनो, त्यामुळे चिंता करू नका, डायरेक्ट तुम्हाला एकच SMS नाही परंतु तुम्हाला 2 SMS येणार आहे। तर 2 हप्ते तुम्हाला लगेच मिळणार आहे एकाच सोबत। पण एका नव्या नियमानुसार शेती असेल तर 1500 रुपये नाही किंवा 500 रुपये मिळणार। तर 12 जिल्हे आज कोणते आहेत, ज्यामध्ये 3 विभाग आहेत, ज्यामध्ये मराठवाडा आहे, कोकण आहे, विदर्भ आहे। तर या तिन्ही ठिकाणी पैसे वाटपाची प्रक्रिया आहे अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे। चारचाकी वाहनाच्या पडताळणीमुळे हा हप्ता लांबवण्यात आला होता, परंतु आता इथे कुठलाही टाइम तुम्हाला लागणार नाही। पण आता 10 लाख महिलांना इथे लगेच पैसे वाटप होणार आहे। तर बहिणींची वाट पाहण्याची प्रक्रिया संपलेली आहे। आता तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा टॉपिक असणार आहे आणि आनंदाची माहिती असणार आहे। तुम्हाला 2 ते 4 दिवसात फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे लगेच जमा होणार। तर तुम्हाला व्हिडिओ लाईन पर्यंत बघायचं आहे, कारण की अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। आणि तुम्हाला आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब तुम्ही केले नसेल तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवायचे आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुमच्याकडे बहिणींनो सगळ्यात आधी पोहोचेल। तर तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण एका दिवशी होतंय। तर अजित दादांनी देखील सांगितले की 10 लाख बहिणींना हे वाटप एका दिवसात होतं। लाडक्या बहिणींना 2 हप्ते देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला। त्याचबरोबर जबरदस्त निर्णय घेतलेला आहे की महिलांना खुश करण्यासाठी 8000 रुपयाचं त्यांना गिफ्ट देण्याचा। तर 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार। तर कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या, परवा आणि आज पैसे येणार आहे जाणून घ्या सविस्तर संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये, परंतु तुम्हाला व्हिडिओ लाईन पर्यंत बघावं लागणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा, तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि खुशखबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओला पाहत राहा। कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये ते पैसे वाटप होणार आहे त्याचं वेळापत्रक देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं जाणार आहे। पालघर, अकोला, तर बघू शकता एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं पालघर, अकोला। तर भरपूरशी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली जाणार आहे। पण आता एका नव्या नियमांतर्गत ज्या बहिणी शेतकरी आहेत त्यांना 1500 रुपये मिळणार नाही। कोणता तो नवा नियम असणार आहे की लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही, की ज्या शेतकरी बहिणी असणार आहे त्यांना हे 1500 रुपये मिळणार नाही, फक्त 500 रुपये मिळणार। तर संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये जाणून घ्या सोप्या पद्धतीने। बघा, काही बहिणींना 500 रुपये मिळणार, काही बहिणींना 3000 रुपये मिळणार, तर काही बहिणींना शून्यच मिळणार म्हणजे मिळणारच नाही। तर कोणत्या त्या बहिणी असणार आहे तर सविस्तरपणे डिटेल्स मध्ये जाणून घ्या संपूर्ण माहिती।
परंतु तुम्हाला व्हिडिओला एंड पर्यंत बघायचं आहे. जर तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघणार नाही तर तुम्हाला काहीच समजणार नाही. तर तुम्हाला व्हिडिओला एंड पर्यंत बघायचं आहे, कारण की अतिशय महत्त्वपूर्ण तुम्हाला हे माहिती सांगितल्या जाणार आहे आणि खुशखबर देखील तुम्हाला सांगितलं जाणार आहे. कारण की ज्या बहिणी हे सर्व नियम पाळणार नाही त्यांना काहीच पैसे मिळणार नाही, त्यांचे सगळे हप्ते बंद होणार आणि त्याचसोबत जे महिला दिनांचं गिफ्ट असणार आहे 8,000 रुपये ते देखील त्यांना मिळणार नाही, वंचित राहावं लागणार. संपूर्ण माहिती हे सोप्या पद्धतीने जाणून घ्या आणि सगळे डाऊट तुमच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे. तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आजचा मित्रांनो, कारण की असे कोणते नियम असणार आहे की माता बहिणींना पाळावे लागणार आहे. त्यामुळे 8वा हप्ता मिळणार आणि मार्चचा हप्ता देखील मिळणार आणि 8,000 रुपये गिफ्ट देखील त्यांना मिळणार. की आदिती तटकर यांनी काय सांगितलं ते आधी बघून घ्या. तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय, कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या. हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाही. तर अशा प्रकारे आदिती तटकरे मॅडमनी तुम्हाला सांगितलेलं आहे राज्यातील लाडक्या बहिणींना कोणत्याही क्षणी पैसे जमा होण्याचा 3,000 रुपये जमा होण्याचा कधीही SMS येऊ शकतो. आणि त्यासोबत पिवळे आणि केसरी राशन कार्ड धारकांसाठी 8,000 रुपये गिफ्ट देखील जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांना महिला दिनानिमित्त 8,000 रुपये दिले जाणार आहे. आता काही बहिणींकडे शेती असेल तर त्यांना 1,500 रुपये मिळणार नाही, काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आहे. सविस्तर संपूर्ण माहिती समजून घ्या. की तुम्हाला जर असं वाटत असेल की निरंतर तुमची योजना चालू राहावी, तुमचा लाभ बंद होऊ नये, जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओमध्ये जे माहिती तुम्हाला सांगितलं जाणार आहे ते माहितीला तुम्हाला व्हिडिओला एंड पर्यंत बघावं लागणार आहे. तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. कारण की नंतर तुम्ही म्हणाल की आमचा हप्ता बंद झाला, रडत बसाल की आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता का बरं नाही आला, 8,000 रुपये बोनस का बरं नाही आलं आणि त्याचसोबत मार्चचा महिना का बरं नाही आला. तर असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्हाला व्हिडिओला सविस्तर बघावं लागेल. जे महाराष्ट्रामध्ये जे 36 जिल्हे असणार आहेत तर त्या 36 जिल्ह्यांपैकी इथं 12 जिल्ह्यांमध्ये आणि 12 जिल्ह्यांच्या बँकेमध्ये हे पैसे वाटप होणार आहे. आणि अशा प्रकारची यादी ही प्रशासनाकडून आलेली आहे. नवीन यादी असणार आहे. आता सगळ्यांना माहित आहे की 6 प्रशासकीय विभाग आहे. तर विभागामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहे तर सगळी माहिती तुम्हाला सांगतो. पण 8,000 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आणि शेतकरी बहिणींना 1,500 रुपये का बरं बंद करण्यात आले आणि 500 रुपये का बरं मिळणार तर ते देखील डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया. त्यासोबत 3,000 रुपये मिळवण्यासाठी आणखी एक नवा नियम पाळावा लागणार आहे. यादी बघा, जसं की अमरावती विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. तर फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. पण जर तुमच्या नावावर शेती असेल तर पण बाकी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, कारण की नवा नियम लागू झाले आणि लागू करण्यात आलेला आहे. जर का तुमच्या नावी शेती असेल तर 1,500 रुपये मिळणार नाही आणि काही बहिणींना तर 500 रुपये मिळणार. आणि 3,000 रुपयासाठी काय करायचं, 8,000 रुपयाचं गिफ्ट कोणाला. पुणे विभागापासून सुरुवात करायची जर झाली तर बघा, जशा प्रकारे पुणे सातारा मी तुम्हाला सांगितलं, जसं की पुणे जिल्हा, तर सातारा विभाग, तर सांगली विभाग, तर सोलापूर विभाग, त्यानंतर कोल्हापूर विभाग, हे सर्व विभाग जे असणार आहे तर त्यापैकी सर्वात आधी प्राधान्य देण्यात आलेलं आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा. तर या दोनच विभागाला सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर सगळ्यात आधी या 2 ठिकाणी पैशाची वाटप होणार आहे. त्यानंतर जसं की सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर, तर या ठिकाणी 2 ते 3 दिवस टाइम लागू शकतो. परंतु पुणे आणि सांगली ठिकाणी सर्वात आधी इथे प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला केव्हाही SMS येऊ शकतो, तर 1-2 दिवसातच तुम्हाला SMS येणार आहे. त्यानंतर बघा, पुणे विभाग झाल्यानंतर नाशिक विभाग येतो. तर नाशिक विभागामध्ये बघा, तर बघा जे नाशिक विभाग आहे तर त्या विभागामध्ये 5 जिल्हे येतात, जसं की नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. अशा प्रकारे 5 जिल्हे त्या विभागामध्ये येत असतो. त्यापैकी नंदुरबार आणि जळगाव या 2 जिल्ह्याला सगळ्यात आधी पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर इथे तुम्हाला केव्हाही आज किंवा उद्या तुम्हाला SMS येऊ शकतो. त्यानंतर बघा नाशिक, धुळे आणि अहिल्यानगर, तर इथे 2 ते 3 दिवस या जिल्ह्यांना टाइम लागू शकतो. परंतु नंदुरबार आणि जळगाव या 2 जिल्ह्याला पहिलं प्राधान्य असल्यामुळे इथे 1 ते 2 दिवसात तुम्हाला SMS येणार आहे. तर तुम्हाला वाट पाहावं लागणार नाही, तुम्हाला 2 ते 3 दिवसातच ते पैसे येणार आहे. त्यानंतर बघा, कोणत्या महिलांना 1,500 रुपये मिळणार नाही, ज्या शेतकरी महिला असणार आहे. त्याचबरोबर 8,000 रुपये कसे मिळवायचे आणि 3,000 रुपयासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे लगेच सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. त्यानंतर बघा, पुढचा विभाग आहे तो आहे नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येत असतो, जसं की नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर. तर चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्याला सगळ्यात पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर इथे तुम्हाला एकाच दिवसामध्ये किंवा 1 ते 1.5 दिवस इथे लागू शकतो. तर 1.5 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला इथे SMS येणार. त्यानंतर बघा, नागपूर, वर्धा, गडचिरोली आणि भंडारा, तर 2 ते 3 दिवस तुम्हाला वाट पाहावं लागणार आहे. नागपूर विभाग झाल्यानंतर येतो कोकण विभाग. तर कोकण विभागामध्ये बघा 7 जिल्हे, मुंबई शहर,
मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा. तर अशा प्रकारे 7 जिल्हे असणार आहेत. तर त्यापैकी सर्वात पहिलं प्राधान्य देण्यात आले आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा आणि रायगड जिल्हा. तर ह्या सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला 1 ते 2 दिवसात इथे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जाणार आहे. तर रातभर हे प्रोसेस सुरू असणार आहे. त्यानंतर बाकीचे जे जिल्हे असणार आहे तर त्यांना इथे 2 ते 3 दिवस वाट पाहावा लागू शकतो. तर अशा प्रकारे सर्वांना 3000 रुपये येणार आहे. पण ज्या बहिणींच्या नावे शेती असणार आहे त्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही आणि काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आणि काही बहिणींचा तर हप्ताही होऊ शकतो बंद. लक्षपूर्वक तुम्हाला माहितीला ऐकायचं तर कोकण विभाग तुम्हाला समजला. त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर विभाग. तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये टोटल 8 जिल्हे येत असतो. त्यापैकी बघा छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि जालना. त्यानंतर बघा धाराशिव. तर इतक्या सर्व जिल्हे जे 8 टोटल जिल्हे असणार आहे त्यापैकी सर्वात आधी पहिलं प्राधान्य देण्यात येणार आहे इथं परभणी आणि धाराशिव. तर या 2 जिल्ह्यामध्ये 1 ते 2 दिवसात वाटप होणार. त्यानंतर बाकीचे जे जिल्हे असणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवस इथे वाट पाहावं लागू शकतो. तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपल्या व्हिडिओला बघत आहे आणि तुम्हाला किती हप्ते मिळाले आणि किती हप्ते तुम्हाला मिळायचे आहे. तर फेब्रुवारी हप्ता तुम्हाला आला का आणि डिसेंबर हप्ता आला का तर ते तुम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगायचं आहे. तर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर येतो अमरावती विभाग. तर अमरावती विभागामध्ये येत असतो अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि अकोला. तर यापैकी यवतमाळ आणि अकोला जिल्ह्याला पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर सेम इथे तेच प्रोसिजर होणार आहे की 1 ते 2 दिवसात अकोला आणि यवतमाळमध्ये पैसे येणार. त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांना 2-3 दिवस इथे वाट पाहावं लागू शकतो. आता तुम्हाला सर्व जिल्ह्यांची नावे तर यादी ती सगळी सांगितली आली आहे. तर त्यानंतर बघा कोणत्या बहिणींच्या नावे शेती असल्यावर पैसे मिळणार आणि कोणत्या बहिणींना शेती असल्यामुळे पैसे मिळणार नाही आणि 8000 रुपये बोनस कोणत्या बहिणींना मिळणार आणि 3000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे तर संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये समोर सांगतो बघा. असे नवीन नियम काही येत असतो तर नवीन नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तर नवीन नियमांतर्गत हे सर्व माहिती असणार आहे तर तेच तुम्हाला सांगितलं जाणार आहे. बघा तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल तर राशन कार्डवर जे बोनस मिळणार आहे 8000 रुपये महिला दिनानिमित्त 8000 रुपये तुम्हाला बोनस देण्यात येणार आहे. ते बोनस तुम्हाला कसं मिळणार बघा 14 जिल्ह्यांमध्ये हा बोनस देण्याचे जाहीर करण्यात आलेला आहे. कोणते जिल्हे असणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला राशन कार्डवर ते बोनस मिळणार आहे सविस्तर डिटेल्स मध्ये समजून घ्या सर्व माहिती. तर व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत बघायचं आहे. तुम्हाला हे सर्व पैसे तुमच्या खात्यात कसे येणार आहे यासाठी तुम्हाला कुठल्या पद्धतीचा अर्ज करावा लागणार का असा प्रश्न पडत असेल तर सगळे डाऊट तुमच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे. तर हे सगळी माहिती तुम्हाला सविस्तरपणे जाणूनच घ्यावं लागेल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती हे सोप्या पद्धतीने समजणार आहे आणि तुमचे सगळे डाऊट हे क्लिअर होऊन जाणार आहे. तर बघा हा बोनस मिळवण्यासाठी एक काम तुम्हाला अर्जंट मध्ये करून घ्यायचं आहे. ते काम म्हणजे राशन कार्डच्या संदर्भात असणार आहे. त्याचबरोबर ज्या बहिणींच्या नावे शेती असणार आहे तर त्यांना कदाचित पैसे मिळण्याकरिता प्रॉब्लेम होऊ शकतो. आता पहा महाराष्ट्रातील शेतकरी अन्न व पुरवठा विभाग जे असणार आहे जो महाराष्ट्र शासनाचा अन्न व पुरवठा विभाग आहे राशन कार्डचे जे सर्व नियम बनवतात राशन कार्डचे जे नवीन नियम ते काढत असतात त्याला मेंटेन करत असतो. राशन कार्ड संदर्भात सगळी माहिती सांगत असतो आणि राशन कार्ड ज्यांच्या मार्फत आपल्याला दिलं जात असतो हे सर्व काम जिथे केलं जात असतो त्यालाच अन्न पुरवठा विभाग म्हणतो. तर त्या विभागाच्या अंतर्गत पिवळे आणि केसरी राशन कार्डवर हे पैसे वाटपाने करण्याची सुरुवात झालेली आहे. हा पैसे वाटपाची सुरुवात 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये होणार आहे. आता लक्षपूर्वक आहे का तर कोणते जे जिल्हे असणार आहेत ज्यांना महिला दिनानिमित्त पैसे मिळणार औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये पिवळ्या आणि केसरी राशन कार्ड साठी हा नियम लागू करण्यात आला. आता हे रक्कम कशी मिळणार, पैसे कसे मिळणार तर बघा 150 रुपये प्रति व्यक्ती ही रक्कम देण्यात येणार होती. म्हणजे अशा महिलांना ते पैसे देण्यात येणार होतं की जिचे पुरुष म्हणजे ज्यांच्या घरी पुरुष नाही ते महिलाचे पती आत्महत्याग्रस्त असेल किंवा डेथ झाली असेल तर अशा महिलांना जे कुटुंब त्यांचे तिथं राशन कार्डवर त्यांचे नावं असेल तर त्यांना हे पैसे देण्यात येणार होते. म्हणजेच कुटुंब प्रमुख महिलांना म्हणजे ज्या महिलांचा पती नाही आणि ते महिला कुटुंब प्रमुख महिला असतात त्याच महिलांना पैसे देण्यात येणार होते. तर अशा महिलांच्या आधार कार्डच्या खात्याशी ते पैसे येणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट कशी तर ते पैसे कसे येणार तर ते पैसे तुम्हाला प्रति व्यक्ती 150 रुपये दिले जाणार. पण आता त्यातही बदल करून तुम्हाला 150 रुपये न देता 170 रुपये प्रति व्यक्ती हे आता दिले जाणार आहे. म्हणजे तुमच्या घरात जितके व्यक्ती असेल जितक्या व्यक्तींचे नाव तुमच्या इच्छा राशन कार्डवर असेल तर तितक्या प्रति व्यक्तीनुसार हे 170 रुपये तुम्हाला दिले जाणार. तर तुमच्या घरी 6-7 जण असेल तर तुम्ही टोटल लावू शकता की तुम्हाला महिन्याचे किती रुपये दिले जाणार आहे. म्हणजे तुमचं जर वर्षाचे टोटल कॅल्क्युलेशन करतो म्हटलं की 8000 रुपयाच्या वर तुम्हाला हे पैसे भेटणार आहे. तर दर महिन्यांना हे पैसे तुम्हाला मिळणार आहे. तर मी जे जिल्हे तुम्हाला आधी सांगितले त्या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही असाल तर तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला तुमच्या राशन कार्डच्या दुकानामध्ये जायचं जिथे तुम्हाला राशन दिलं जात असतो. तर सर्व कुटुंब तुम्हाला घेऊन तिथे चाललं जायचं आहे. तर तिथे जे महिला कुटुंब जे प्रमुख असणार आहे त्यांनी देखील तिथे जायचं आहे. जर की महिलांच्या नावे हे राशन कार्ड असेल तर तुम्हाला नक्कीच ते आपोआप पैसे मिळणार आहे. तुम्हाला एक अर्ज करून घ्यायचा अशा प्रकारे काही नाही की तुम्हाला स्पेशली अर्ज करावा लागणार आहे. तर अर्ज करायची इथे गरज नसणार आहे. जर तुमच्या महिलांच्या नावे जर हे राशन कार्ड असेल तर तुम्हाला आपोआप हे पैसे
मिळणार आहे, तर तुम्हाला राशनच्या दुकानात जाऊन सविस्तर माहिती याच्या संदर्भात विचारून घ्यायची आहे. आता राहिला प्रश्न शेतकरी महिलांचा की ज्या महिलांच्या नावे शेती असणार आहे त्यांना 1500 रुपये मिळणार नाही, तर अशा खूप साऱ्या न्यूज हे व्हायरल होत आहे. तर याच्या मागची खरी बातमी काय असणार आहे, तर खरी बातमी सांगतो बघा. आपल्या राज्यातल्या टोटल 92 लाख महिलांच्या नावे ही शेती आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि पूर्ण राज्यातल्या हे 92 लाख महिलांच्या पैकी इथे भरपूरशा महिलांच्या नावे शेती आहे. ज्या महिला नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. आता पीएम किसान योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे, तर 6000 रुपये पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये, म्हणजेच त्या महिला वर्षाच्या 12000 रुपये ते लाभ घेत आहेत. 1000 रुपये प्रति महिना, म्हणजे टोटल 12000 रुपये महिला त्या लाभ घेत असतो. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुम्हाला आता न देता 500 रुपये देण्याचे सरकारने ठरवलेलं आहे. जे तुम्हाला त्या योजनेचे 1000 रुपये मिळतात, तर इकडले 1500 न देता इकडले 1000 मायनस करून यातले तुम्हाला 500 रुपये मिळणार. म्हणजे तशाही पद्धतीने तुम्हाला 1500 रुपये द्यायचं असं सरकारने ठरवलेलं आहे. अशा प्रकारे सरकारने तुमच्यासाठी निर्णय घेतलेला आहे. तर बघा, आता ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता आला नाही, तर बघा फेब्रुवारी आणि जानेवारीचा आणि डिसेंबरचा ज्या महिन्यांना हप्ता आलेला नाही, तर आता मार्चमध्ये देखील तुम्हाला हप्ता येऊ शकतो. तर मार्चमध्ये ह्या हप्ता देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. तर जशी न्यू अपडेट येईल, तर त्या अपडेटसाठी तुम्हाला डेली अपडेट 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर चॅनलला तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून जे नवीन अपडेट आल्याबरोबर या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करत असतो, तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी हे मिळेल. तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्कीच करायचं आहे, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ होईल आणि संपूर्ण माहिती त्यांची इथे क्लिअर होऊन जाणार. तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.